हे तहसीलदार साहेब एवढे हुशार आहेत की ते कोणत्या शाळेतून शिकलेत हे पण मला माहिती घ्यायची. मला त्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे की मला आता वारंवार धमक्याचे फोन चालू झाले, तू तिथून उठतोस का नाही, तुला असं करू, तुला तसं करू. आता माझ्या जीविताला पण धोका निर्माण झालेला आहे. धमक्या देणारे ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे गावगुंड पाळलेले आहेत त्या गावगुंडांकडनं मला धमक्या येऊ लागल्यात की तू मनोजदादांचं नाव घेतलंस, तू मनोजदादांकडे कसा जातोस, तुला मनोजदादा कसा न्याय देतील. मान्य खासदार साहेब आज परळीमध्ये येत आहेत. मला यांनी प्रशासनाने खासदार साहेबांना मी भेटू नये, खासदार साहेबांना माझं म्हणणं मांडू नये म्हणून ह्या प्रशासनाने मला पोलीस बळाचा वापर करून मला पोलीस स्टेशनला आणून बसवले. उद्या जर माझ्या काही जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याला माननीय तहसीलदार हेच जबाबदार असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक मला त्रास देत आहेत आणि हे गाव गुंडांना तेच लावून देत आहेत. त्यांनी आदेश दिला, रस्ता काढून दिलेला नाही, पण 10 जानेवारीपर्यंत ते शेत रस्त्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला अपील दाखल करायला लावणार आणि स्टे हेच देणार त्या प्रकरणामध्ये. ते मला शेत रस्ता देणार नाहीत. काल सकाळी 9 वाजता शिरसाळ-औरंगपूर रस्ता हा बंद करण्यात आलेला होता. शेतीला रस्ता तहसीलदार देत नाहीत म्हणत शेतकरी ज्ञानेश्वर धैपळे यांनी रस्ता बंद केलेला होता. 36 तासानंतर, तब्बल 36 तासानंतर महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी आदेश कार्यवाही करत पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाला आदेश केले की त्या ठिकाणी जाऊन तो रस्ता पूर्णपणे सुरळीत करावा आणि त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करत ज्ञानेश्वर धैपळे यांना ताब्यात घेत काय कारवाई केली आपण जाणून घेणार. काय नेमकं एकंदरीत तुम्हाला आता पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं, काय कारवाई केलेली आणि तुम्हाला जो आदेश देण्यात आला होता तो तुम्हाला मान्य आहे का आणि 10 जानेवारीपर्यंत तुमचा रस्ता खुला करून देतील का, काय वाटतं? प्रथमतः सर्व प्रशासनाचं व सर्व जे मुख्यमंत्री असोत, महसूल मंत्री असोत किंवा पूर्ण प्रशासनाचा सर्वात अगोदर की त्यांना काय शब्द बोलवत प्रशासनाला हे सुद्धा सुचत नाहीत. कारण प्रशासन गोरगरिबाला कशी दडपशाही करतंय, कसं काय करतंय हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे. असं यांचं म्हणणं आहे की 10 जानेवारीला तुमचा शेत रस्ता चालू करून देऊ, पण 10 जानेवारीपर्यंत ते शेत रस्त्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला अपील दाखल करायला लावणार आणि स्टे हेच देणार त्या प्रकरणामध्ये. ते मला शेत रस्ता देणार नाहीत. दुसरा विषय असा आहे की मला आता वारंवार धमक्याचे फोन चालू झाले, तू तिथून उठतोस का नाही, नाहीतर आम्ही तुला असं करू, तुला तसं करू. आता माझ्या जीविताला पण धोका निर्माण झालेला आहे. कोण आहे असे धमक्या देणारे? काही धमक्या देणारे ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे गावगुंड पाळलेले आहेत त्या गावगुंडांकडनं मला धमक्या येऊ लागल्यात की तू मनोजदादांचं नाव घेतलंस, तू मनोजदादांकडे कसा जातोस, तुला मनोजदादा कसा न्याय देतील. ह्या सर्व गोष्टींवर मला धमक्या येऊ लागल्यात. मान्य खासदार साहेब आज परळीमध्ये येत आहेत. मला यांनी प्रशासनाने खासदार साहेबांना मी भेटू नये, खासदार साहेबांना माझं म्हणणं मांडू नये म्हणून ह्या प्रशासनाने मला पोलीस बळाचा वापर करून मला पोलीस स्टेशनला आणून बसवलेला आहे. यांनी आता तुमच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली, कुठला काही गुन्हा दाखल केलेला आहे, काय तुम्हाला माहिती मिळाली या ठिकाणी तुम्हाला आणून बसवण्यात आलं? मला अद्यापपर्यंत अशी कुठलीही माहिती मिळाली नाही आणि कुठलंही काही मला सांगत नाहीये. फक्त मला आणून पोलीस स्टेशनला बसवलेलं आहे आणि मला जाणीवपूर्वक हे त्रास देत आहेत आणि जाणीवपूर्वक उद्या जर माझ्या काही जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याला माननीय तहसीलदार हेच जबाबदार असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक मला त्रास देत आहेत आणि हे गावगुंडांना तेच लावून देत आहेत. त्यांची जी लाभार्थी टोळी आहे तहसीलदारांची तीच टोळी मला आता धमक्या देऊ लागली. तुम्ही दुपारी एक विधान केलं होतं की या तालुक्यामध्ये फक्त मुंडे हे जिवंत राहू शकतात, बाकीच्यांना अधिकार नाही, असे देखील तुम्ही आरोप केला होता आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेणार होता. तुम्ही संपर्क देखील त्यांच्या सहकार्य साधला होता. काय त्यानंतर तुमचा संपर्क साधलेला? मनोजदादांसोबत संपर्क झालेला आहे माझा. मनोजदादांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेस ही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही या, माझे दार तुमच्यासाठी 24 तास खुले आहेत. मी काही राजकारणी नाहीये, मी सर्वसामान्य माणूस आहे. मी तुमच्यासाठी माझ्या जीवाचं रान करून मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं मनोजदादांचे शब्द आहेत माझ्यासाठी. मनोजदादांनी मला आधार दिलेला आहे आणि त्या गोष्टीमुळेच ही जी लाभार्थी टोळी आहे ती माझ्या आज पिछावर पडलेली आहे आणि ती मला वारंवार फोन करून धमक्या देत आहे. तुम्ही वंजारी समाजाकडून टार्गेट केले जाते असं देखील तुम्ही विधान केलं होतं. काय त्यामध्ये तुम्हाला काय नेमका आरोप करायचा होता? स्पष्ट आहे ना, जे त्यांचे लाभार्थी आहेत, जे त्यांच्याकडून त्यांना 2 पैशाचा फायदा आहे, त्यांना जे आर्थिक स्वरूपाची फायदे करून देतात ते त्यांचेच कामं करतात आणि आमच्यासारख्या गोरगरिबाकडनं त्यांना काही आर्थिक स्वरूपाचं किंवा बाकी कोणताही फायदा होणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक 10 एक महिन्याचा आदेश काढून ते समोरच्या व्यक्तीला सांगतात की तुम्ही अपीलमध्ये जा. वैयक्तिक तहसीलदार जो विरोधी ज्यांनी रस्ता अडवलेला शेतकरी त्या शेतकऱ्याला तहसीलदार सांगतात की मी आदेश पारित केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये अपील दाखल करा आणि त्याच्यावरती स्टे घ्या. काय तुमची पुढची भूमिका काय असणार? तुम्हाला आदेश मान्य आहे नाही? तो आदेश मला मान्य नाही. पोलीस खात्याचा मी सन्मान करतो. पोलीस खात्याने विनंतीनुसार
उद्या मतदान आहे उर्वरित नगर परिषदचं आणि 21 तारखेला त्याचा निकाल आहे. 2 दिवस मी शांत राहणार आहे. 22 तारखेला मी माझ्या जीविताचं काहीतरी बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार राहतील. आदेश जो दिलेला आहे आदेशमध्ये काय उल्लेख आहे? 10 जानेवारीची तारीख आहे. नेमकं काय हा आदेश दिलाय का तुमचा रस्ता काढून दिलाय का काय नेमकं? त्यांनी आदेश दिलाय, रस्ता काढून दिलेला नाही. रस्ता काढून दिल्यानंतर तो मान्य आहे किंवा नाहीये तो अपीलचा पर्याय नंतर आहे. पण माननीय तहसीलदार साहेब एवढे हुशार आहेत की ते कोणत्या शाळेतून शिकलेत हे पण मला माहिती घ्यायची. मला त्या शाळेत ऍडमिशन घ्यायचंय की तहसीलदार साहेबांनी रस्ता देण्याच्या आधीच समोरच्या जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला अपील मध्ये जाण्यासाठी पर्याय ठेवलेला आहे. असे तर तहसीलदार साहेब आहेत. काय त्या आदेशामध्ये काय असं तुम्हाला काय वाटतं? कुठलं असं शब्दाचा वापर केलेला आहे किंवा शब्दांचा असं काही वापर करून कुठंतरी संभ्रम? तहसीलदार साहेबांचा आदेशच हा पूर्ण संभ्रमाचा आहे. नेमका संभ्रम त्यांना आहे का मला आहे की त्यांनी आदेशच कसा केलाय हेच मला कळायला तयार नाही. आणि तहसीलदार साहेबांनी आदेश दिला. त्यांचं असं एक पत्र आलंय आज मला की तहसीलदार साहेबांनी 16 तारखेला तो आदेश दिलाय म्हणून की माझ्या शेत रस्ता काढून द्यावा म्हणून 16 तारखेला. आणि आज मला पत्र आलेलं आहे आणि मला असं कळतंय की 17 तारखेला तहसीलदार साहेबांनी शेत रस्ता काढून द्यावा म्हणून आदेश पारित केला. मी 17 तारखेला मी रस्ता अडवला. 18 तारखेला रस्ता अडवला की या रस्त्यावरनं कुणीही वागू नये, हा माझ्या शेतातला रस्ता आहे. आणि तहसीलदार साहेबांनी आदेश दिलाय असं म्हणणं आहे तहसीलदार साहेबांच्या पत्राआधारे की आम्ही आदेश पारित केला 16 तारखेला. जर 16 तारखेला तहसीलदार साहेबांनी आदेश पारित केला असता तर मला काही पिसाळ कुत्र चावलेलं नाहीये की मी 18 तारखेला मी रस्ता अडवेल एखादा. काय नेमकं तो जो आदेश आहे 17 आणि 18 तारखेचा जो संभ्रम आहे मग जुन्या तारखेचा काढला असावा किंवा जाणीवपूर्वक जुनी तारीख टाकली असावा असं देखील होऊ शकतं? तसंच होऊ शकतं. नाही तसं झालेलंच आहे ना. कागदोपत्री त्यांचे जे कागद आहेत आम्ही तर म्हणत नाहीत ह्या कागद आमचे आहेत. आणि काल मला त्यांनी आदेशाची प्रत देत होते, ती आदेशाची प्रत घेतली नाही. त्या आदेशावर काय नेमकं तुम्हाला का घेतली नाही? त्याच्यावर सही शिक्का नव्हता किंवा ऑफिशियल नव्हतं का? साहेब तहसीलदार साहेब एवढे हुशार आहेत की आज तहसीलदार साहेबांनी पंचायत समितीला पत्र काढलं की तुम्ही या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करा. पंचायत समितीने जिल्हा परिषदला काढलं, जिल्हा परिषदने पोलीस प्रशासनाला काढलं. तर हे एवढे हुशार आहेत की हे स्वतः कुठं पुढे येत नाहीत, हे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गुन्हे दाखल करायला लावायला लागलेत. मग काल जर मी त्यांचा जर आदेश घेतला असता, त्या आदेशावरती जावं क्रमांक नव्हता, त्यांचा सही नव्हती, त्यांचा शिक्का नव्हता. उद्या मान्य तहसीलदार साहेबच माझ्यावर 420 दाखल करतील की ह्यांनी खोटा आदेश तयार करून हे आदेशाची चुकीचा आदेश तयार करतायत म्हणून. त्यांनी त्यांचा आदेश मान्यच केला नसता की मी आदेश दिलाय म्हणून. ते म्हणले असते ह्या व्यक्तीनं त्यांनी स्वतःच आदेश तयार केला. नक्कीच तुम्ही पाहू शकतात पोलिसांनी बळाचा वापर करत ज्ञानेश्वर धैपळे यांना ताब्यात घेतलेला आपण आता पोलीस स्टेशन मधून लाईव्ह केलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का? यांना तो आदेश मान्य नाही परंतु 10 जानेवारी पर्यंत यांचा रस्ता काढून देतील का? किंवा त्यामध्ये समोरचे शेतकरी अपील करतात का, कोर्टात जातात का, किंवा तहसील प्रशासन महसूल प्रशासन त्या ठिकाणी स्थगिती आणतायत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.